सर्वांना आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा, हे सर्व प्रश्न पहा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे, क्षेत्रफळाने भारतामधलं सर्वात मोठे राज्य कोणतं आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा, राजस्थान राज्य भारतामध्ये सर्वात मोठे राज्य आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, या ठिकाणी काय म्हणजे सुंदरबन। सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यामध्ये येतो? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यामध्ये येतो? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल राज्यामध्ये येतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, या ठिकाणी मित्रमेळा। मित्रमेळा बघा ही संघटना आहे, मित्रमेळा बघा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? बघा, सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलं का? मित्रमेळा बघा ही संघटना विदा सावरकर यांनी बघा स्थापन केलेली संघटना आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा, या ठिकाणी काय विचारलाय, क्रायोजेनिक्स इंजिनचा वापर खालीलपैकी कशामध्ये करतात? क्रायोजेनिक्स इंजिनचा वापर विचारले कशामध्ये करतात? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? रॉकेटमध्ये बघा प्रामुख्याने क्रायोजेनिक्स इंजिनचा वापर करतात, रॉकेट। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वे तार पोस्ट सेवेला प्रारंभ झाला होता? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, याचे योग्य उत्तर काय पाहिजे? लॉर्ड डलहौसी बघा यांच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वे तार बघा पोस्ट सेवेला प्रारंभ झाला होता, लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, या ठिकाणी अल्बुमिन हे खालीलपैकी काय आहे? अल्बुमिन या ठिकाणी प्रोटीन आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा काय विचारलाय, जगामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कॅस्पियन सरोवर। कॅस्पियन सरोवर जगामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 काय विचारलाय पहा, जगामधलं सर्वात मोठे वाळवंट कोणतं आहे? परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो, जगामधलं सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? सहारा वाळवंट पहा जगामधलं सर्वात मोठे वाळवंट आहे, खालीलपैकी कोणतं आहे? बघा, सर्वांना माहीत आहे आफ्रिकेमध्ये, पण कोणत्या? उत्तर आफ्रिकेमध्ये पहा सहारा वाळवंट आहे, उत्तर आफ्रिका, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय, ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये असतो? बघा, याचे योग्य उत्तर काय पाहिजे? ओझोनचा थर बघा वातावरणाच्या स्थितांबर या थरामध्ये असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी। स्टॅच्यू ऑफ लिबर्टी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? स्टॅच्यू ऑफ लिबर्टी न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र बघा सर्वांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत। बघा, ज्यांना कोणाला बघा पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील, याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक 12 प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय, उज्जैन। उज्जैन बघा हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आले का? उज्जैन हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यामध्ये असेल? उज्जैन हे धार्मिक स्थळ बघा मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे। उज्जैन बघा हे शहर शिप्रा नदीच्या काठावर आहे। मागील बघा परीक्षेमध्ये प्रश्न होता, उज्जैन हे शहर शिप्रा नदीच्या काठावर आहे। विषय क्रमांक पुढचा पहा काय विचारलाय, पहिली ज्ञानपीठ पुरस्कार विजेती महिला कोण आहे? बघा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली महिला कोण आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? आशापूर्णा देवी बघा पहिल्या महिला बघा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महिला आहेत। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे।
विषय क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमध्ये निळ्या रंगाचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आले का? सूर्यमालेमध्ये निळ्या रंगाचा ग्रह म्हणजे पृथ्वी ग्रह होय, तांबड्या रंगाचा ग्रह म्हणजे शनी ग्रह होय. बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, निळ्या रंगाचा ग्रह कोणता आहे? पृथ्वी ग्रह आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतो? योग्य उत्तर काय पाहिजे? दामोदर नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वाधिक कोळसा सापडतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय एकात्मता दिन खालीलपैकी केव्हा असतो आपल्याकडे? राष्ट्रीय एकात्मता दिन विचारले कोणत्या दिवशी असतो? बघा सर्वांचे योग्य उत्तर आले का? राष्ट्रीय एकात्मता दिन पहा 31 ऑक्टोबर या दिवशी काय असतो? राष्ट्रीय एकात्मता दिन असतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, घटप्रभा मलप्रभा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? घटप्रभा मलप्रभा या नद्या बघा सर्वांनी सांगायचं, घटप्रभा मलप्रभा या ठिकाणी कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, घाना हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा घाना हे पक्षी अभयारण्य आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा, घाना हे पक्षी अभयारण्य राजस्थान राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येते? बघा राणीगंज हे ठिकाण कुठे आहे? राणीगंज हे ठिकाण पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सातपुडा पर्वतामधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? धूपगड. बघा परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो, सातपुडा पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे? धूपगड आहे. धूपगड याची उंची खालीलपैकी किती मीटर आहे? 1350. धूपगड बघा शिखराची एकूण उंची आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताने जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र भारतानं व्यापलेलं आहे? जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी विचारले, भारत देशानं किती क्षेत्र व्यापलेलं आहे? बघा या ठिकाणी 2.42% बघा क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आले का? महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी या ठिकाणी विचारले बघा, पक्षी मग कोणता असेल? महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी बघा शेकरू आहे आणि पक्षी हरियाल आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला? कोकणामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? कोकणामध्ये विचारली सर्वात जास्त लांबीची नदी कोणती असेल? कोणती असेल? बघा वाशिष्ठी बघा ही नदी कोकणामध्ये सर्वाधिक लांबीची नदी आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे, उल्हास या ठिकाणी कोकणामध्ये सर्वाधिक लांबीची नदी आहे. बघा सुंदरबन खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये आहे? सुंदरबन बघा आपण या ठिकाणी प्रश्न झाला होता आपला, सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश आहे. बघा त्रिभुज कुठला आहे तो? कोणती नदी आहे या ठिकाणी? सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश, गंगेचा त्रिभुज प्रदेश आहे, गंगा नदी आहे बघा या ठिकाणी, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बाभळी प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बाभळी प्रकल्प बघा सर्वांनी सांगायचे, बाभळी हा प्रकल्प गोदावरी नदीवर असून कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बाभळी प्रकल्प नांदेड जिल्हा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा, हरिश्चंद्रगड हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचे, हरिश्चंद्रगड महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये पहा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमा भागामधून कोणती नदी वाहते? महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमा भागामधून कोणती नदी वाहते? तापी नदी वाहते पहा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नायगाव मयूर बघा हे मोरांसाठी राखीव अभयारण्य आहे. मयूर म्हटलं की मोर, नायगाव मयूर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांनी आलं का उत्तर? नायगाव मयूर बघा हे अभयारण्य बीड जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 31 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून झाली? भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? सन 1950. सन 1950 बघा 50 या वर्षापासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा, भारत पाकिस्तान बघा फाळणी कोणत्या वर्षी झालेली आहे? भारत पाकिस्तान बघा फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1947 या वर्षी भारत पाकिस्तान फाळणी झालेली आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, पोलीस खाते खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? पोलीस खाते बघा हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बांगलादेशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? बांगलादेशाचं चलन कोणतं असेल? बघा सर्वांनी सांगायचं आहे, बांगलादेशाचं चलन टक्का आहे बघा, टक्का. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शरीराचं तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या यंत्राचा वापर करतात? शरीराचं तापमान मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर आपण करतो? शरीराचं तापमान मोपायचं असेल आपण थर्मामीटर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये इंद्रावती आणि गोदावरी यांचा संगम कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? इंद्रावती व गोदावरी यांचा बघा संगम गडचिरोली जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, IMEI बघा या ठिकाणी ही एक संज्ञा आहे. खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? IMEI बघा ही संज्ञा काय आहे? मोबाईल फोन यांच्या संबंधीची संज्ञा आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा ठोसेघर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? याचे योग्य उत्तर केलं पाहिजे. ठोसेघर हा धबधबा सातारा जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? सह्याद्रीचे वारे या हे बघा कोणाचं पुस्तक आहे? सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं आहे. सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचे लेखक यशवंतराव चव्हाण बघा या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? धनंजय गाडगीळ बघा यांनी हा ग्रंथ लिहिला. भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ कोणी लिहिला? धनंजय गाडगीळ यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, महात्मा गांधीजी यांच्या अटकेनंतर गुजरातमधील बघा धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केले होते? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. महात्मा गांधीजी यांच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले होते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सन 1950 मध्ये जगदंब कुष्ठ निवास यांची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर केलं पाहिजे. सन 1950 मध्ये जगदंब कुष्ठ निवास यांची स्थापना डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, झाशीचा दत्तक वारसा खालीलपैकी कोणी नामंजूर केला? बघा हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला होता? तर याचे योग्य उत्तर केलं पाहिजे. झाशीचा दत्तक वारसा नामंजूर लॉर्ड डलहौसी यांनी केला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. सन 1935 मध्ये वर्धा या ठिकाणी महात्मा गांधीजी यांनी खालीलपैकी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती? सन 1935 मध्ये वर्धा या ठिकाणी कोणता आश्रम आहे? सर्वांना माहीत आहे. बघा वर्धा या ठिकाणी सेवाग्राम आश्रम. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, माउंट बॅटन योजना कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आली होती? माउंट बॅटन योजना 3 जून सन 1947 बघा या दिवशी माउंट बॅटन योजना जाहीर करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, मुंबई या ठिकाणी शारदा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली? बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बऱ्याचदा प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये रिपीट होतो. शारदा सदन कोणी स्थापन केली? बघा शारदा सदन सर्वांनी सांगायचं आहे. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन बघा त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे. पंडिता रमाबाई. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पृथ्वीच्या मध्यामधून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला खालीलपैकी काय म्हणतात? पृथ्वीच्या मध्यामधून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला आपण काय म्हणतो? विषुववृत्त म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? प्रश्न क्रमांक पुढचा, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पहा महिला विद्यापीठाची त्यांनी स्थापना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी या संस्थेची स्थापना कोणी केली? बॉम्बे प्रेसिडेन्सी कोणी स्थापना केलेली आहे? बघा फिरोजशाह मेहता यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी त्यांनी बघा स्थापना केली. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रस्त्याची घनता सर्वात कमी आहे? कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी रस्त्याची घनता आहे? बघा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सर्वाधिक बघा रस्त्याची सर्वात कमी घनता आहे. जम्मू काश्मीरची सर्वाधिक घनता कमी आहे.
बघा या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे बघा प्रश्न आहेत. मराठी व्याकरणचे काही प्रश्न पाहूयात. खालीलपैकी सजातीय स्वर ओळखा. सजातीय म्हणजे सारखेच असणारे. बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. सजातीय स्वर ओळखा, सारखे असणारे ओळखा. बघा अ आ या ठिकाणी सारखे आहेत. अ ई या ठिकाणी हे विजातीय आहेत. बघा ए ओ हे कोणते असतील? संयुक्त असतील. बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी एक प्रश्न असतो. सजातीय स्वर कोणते असतील? अ आ हे सारखे आहेत. सजातीय अ ई बघा हे विजातीय आहेत. अ ओ हे कोणते असतील? संयुक्त आहेत. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. रणांगण या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण? रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांनी सांगायचं आहे रणांगण या पुस्तकाचे लेखक. बघा या ठिकाणी क्रमांक पुढचा, पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा. पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते असतील? तडाग आणि कासार हे काय आहेत? तलाव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. चक्षुनयन, चक्षुनयन म्हणजे डोळे व्हायला पाहिजे. आद्री आणि आचल बघा हे शब्द काय असतील? पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, सदोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सदोष बघा सदोषचा विरुद्धार्थी या ठिकाणी कोणत्या? सदोष, निर्दोष. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 3 बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. कसलीही अपेक्षा नसणारा. बघा त्याला कसलीही अपेक्षा नसते, आपण त्याला म्हणतो निरपेक्ष. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मोठ्या मोठ्या वल्गना करणारा त्याप्रमाणे कृती करीलच अथवा त्याची क्षमता असेलच असे नाही. या अर्थाची बघा मन कोणती असेल? बघा सर्वांनी सांगायचे गरजेल तो पडेल काय? गरजेल तो पडेल काय? बघा या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. हातावर तुरी देणे. हातावर तुरी देणे म्हणजे काय? हातावर तुरी देणे म्हणजे फसवून सुटका करून घेणे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6, किल्ली आणि चक्री. किल्ली आणि चाकरी हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा हे कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, नामाबद्दल. नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो. पहा नामाबद्दल विशेष माहिती विशेषण. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी बघा भाववाचक बघा चुकीची जोडी ओळखा. मधुर, माधुर्य बरोबर आहे. देव, देवत्व बरोबर आहे. कुशल, कौशल्य बरोबर आहे. नम्र, नम्रता यायला पाहिजे. नम्र या शब्दाचं भाववाचक नाम नम्रता यायला पाहिजे. नम्रपणे होत नाही. ऑप्शन क्रमांक 4 चुकीची जोडी आहे. सदैव. सदैव या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे? सदैव स्वर संधी आहे. पहा सदैवमध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विनाकारण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? विनाकारण, कारण नसताना. विनाकारण अवयभाव समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सूर्य. सुधांशू म्हणजे काय? बघा सुधांशू म्हणजे सारंग म्हणजे हत्ती असतो. आर्क म्हणजे आर्क आणि भानू. बघा हे सूर्याच्या ठिकाणी आहेत. आर्क या ठिकाणी सूर्याचा समानार्थी शब्द आहे. आर्क आणि भानू हे सूर्य शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, यमुना पर्यटन मराठीमधली पहिली कादंबरी कोणी लिहिली? यमुना पर्यटन मराठी भाषेमधली पहिली कादंबरी बाबा पद्मजी यांनी लिहिली. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, हेळसांड होणे. हेळसांड होणे बघा वाक्प्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. हेळसांड होणे म्हणजे काय? दुर्लक्ष करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, निर्मल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? निर्मल. निर्मल या शब्दामध्ये विसर्ग संधी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, लक्ष्मीकांत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? लक्ष्मीकांत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला बघा सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना महा-टी-ई-टी परीक्षा बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत बघा व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.